महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला असून सोमवारी शहरातील शालिमार परिसरात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे। आज खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता म्हणून राजाभाऊ वाजेंकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची अलायन्स आहे, एक वैचारिक जडणघडण आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे। जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली 30 वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलंय। नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं। राजाभाऊ वाजेंना आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या 4 जिल्हा ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत, त्या 4ही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या आहे। इथून पुढे या वॉशिंग मशीनला म्हणजेच या तानाशहाला, हिटलरला हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार आहे। याकरता हा पाठिंबा दर्शवण्याकरता यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांच्याविषयी बोलताना सांगितलंय की विजय करंजकरांना तिकीट नाकारलं गेलं, राजाभाऊ वाजेंना तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आम्ही पक्षादेश मांडणारे कार्यकर्ते आहोत। पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार जोमाने नाशिक शहरामध्ये चालू आहे। मातोश्रीवरनं बोलवणं गेलं हे प्रत्यक्ष मला सुद्धा माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे कदाचित ते गेले नसतील। त्यांचा दुसरा घरोबा कदाचित वाढत असेल किंवा संबंध प्रस्थापित होत असतील, माहीत नाही, पण मातोश्रीवरनं बोलवलं उद्धवजींनी। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने विजय करंजकरांचा पत्ता कापत ऐनवेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे विजय करंजकर नाराज असून त्यांना मागील आठवड्यात दुसऱ्यांदा मातोश्रीवरून बोलावणे येऊन देखील त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। यामुळे विजय करंजकर यांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।